नमस्कार. आज आपण एका खूप महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत, जो आपल्या सगळ्यांच्या मनात कधी ना कधी येतोच. मी कोण? या प्रश्नाचा शोध घ्यायचा आपल्याला आणि त्यासाठी आपण थेट ज्ञानेश्वरीकडे वळणार आहोत, संत ज्ञानेश्वरांच्या प्रतिभेकडे. 13वा अध्याय. हो, ज्ञानेश्वरीचा हा 13वा अध्याय म्हणजे क्षेत्रज्ञ विभाग योग. खरं तर ज्ञानाचं अथांग भंडार आहे. यात भगवंत अर्जुनाला अगदी स्पष्टपणे सांगतात की क्षेत्र काय आणि क्षेत्रज्ञ कोण. बरोबर. तर आजची आपली चर्चा याच अध्यायातल्या काही निवडक ओव्या आणि त्याचा जो अर्थ आहे त्यावर आधारित असेल. आणि आपलं ध्येय काय आहे? तर हे फक्त शब्दशः अर्थ समजून घेणं नाहीये, तर आपलं हे शरीर, हो ना, जे पंचमहाभूतांनी बनलंय, ज्याला ज्ञानेश्वरी क्षेत्र म्हणते, आणि त्या शरीरात राहून या सगळ्या गोष्टींना जो जाणतो तो क्षेत्रज्ञ म्हणजेच आत्मा. यांच्यातला नेमका फरक काय आहे, तो अनुभवण्याच्या पातळीवर कसा आणता येईल याचा थोडा विचार करूया. नाहीये तर जगण्याची एक नवी दिशा मिळू शकते यातून. बरोबर बोललात. चला तर मग सुरुवात करूया. पहिली संकल्पना आहे क्षेत्र. ज्ञानेश्वरी काय म्हणते? क्षेत्र म्हणजे काय नेमकं? आपण तर क्षेत्र म्हणजे जमीन, शेती असं समजतो. हो, आणि ज्ञानेश्वर महाराज तोच दृष्टांत वापरतात. जसा शेतकरी शेतात काहीतरी पेरतो आणि मग त्याला सुख दुःखाचं पीक मिळतं, तसंच आपलं हे शरीर आहे की नाही, ते एक क्षेत्र आहे. अच्छा. हे कशाने बनलंय? तर पृथ्वी, पाणी, अग्नी, वायू, आकाश ही पंचमहाभूतं. पण एवढंच नाही. अजून काय आहे? हो ना, यात आपली 10 इंद्रिय आहेत. 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय, मग मन, बुद्धी, अहंकार, आणि ते प्रकृतीचे 3 गुण पण, सत्व, रज, तम. हे सगळं मिळून क्षेत्र. अरे बापरे, म्हणजे हे फक्त आपलं दिसणारं शरीर नाही, तर आपलं आतलं जे सगळं जग आहे, मन, विचार, भावना, हे सगळं पण क्षेत्रातच आलं. अगदी बरोबर. जन्म, वाढणं, बदलणं, म्हातारपण, मृत्यू हे तर शरीराचे धर्म झालेच, पण त्याचबरोबर आपल्या मनात येणाऱ्या इच्छा, द्वेष, सुख, दुःख, राग, लोभ, भीती, या सगळ्या भावना, सगळे विचार, वासना यांचं उगमस्थान पण हेच आहे. आणि अनुभवाचं ठिकाणही हेच क्षेत्र. म्हणूनच त्याला विकारवत म्हटले, म्हणजे बदलणारं, ज्यात विकार आहेत असं. थोडक्यात सांगायचं तर जे काही येतं आणि जातं, जे बदलतं, जे आपल्याला अनुभवायला मिळतं, ते सगळं म्हणजे क्षेत्र. आणि महत्त्वाचं म्हणजे हे टिकणारं नाही, नाशवंत आहे. जसं शेत काही कायम नसतं, तसंच हे शरीर पण नाही. नेमकं तोच मुद्दा. हे शरीर अनित्य आहे, ते बदलणारं आहे, काळानुसार नष्ट होणार आहे, त्याला मर्यादा आहेत आणि ते स्वतःहून काही जाणू शकत नाही, ते जड आहे. ठीक आहे. मग आता हे सगळं जर क्षेत्र असेल, हे शरीर, मन, भावना, विचार, सगळं काही, तर मग क्षेत्रज्ञ कोण? नावावरून वाटतं की क्षेत्राला जाणणारा. बरोबर. पण मग त्याचा नेमका अर्थ काय घ्यायचा? क्षेत्रज्ञ म्हणजे क्षेत्राला जाणणारा. सोप्पं आहे. हा या क्षेत्राचा मालक आहे असं म्हणू शकतो, पण तो स्वतः क्षेत्र नाही. अच्छा. हा आहे आत्मा. हा आत्मा या शरीरात राहतो आणि शरीराचे, मनाचे सगळे व्यवहार, सगळे अनुभव यांना तो जाणतो. जसं समजा एखादा दिवा आहे अंधारात, तो वस्तूंना प्रकाश देतो, पण स्वतः त्या वस्तूंपासून वेगळा असतो, बरोबर? हो. तसाच हा आत्मा या क्षेत्रातल्या सगळ्या घडामोडींना जाणतो, पण तो स्वतः त्यात गुंतून जात नाही. तो फक्त बघतो, साक्षी आहे तो. साक्षी हा शब्द महत्वाचा वाटतोय. म्हणजे तो अनुभवात भाग घेत नाही, फक्त पाहतो. पण आपण तर सतत सुखदुःखात अडकलेले असतो. मग हा साक्षीभाव कसा अनुभवायचा? हाच तर साधनेचा भाग आहे. आत्मा खरं तर साक्षीच आहे, पण आपण काय करतो? अज्ञानामुळे स्वतःला त्या शरीराशी आणि मनाशी इतकं जोडून घेतो की आपल्याला वाटायला लागतं, अरे मीच सुखी झालो, मीच दुखी झालो. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, आत्मा या सगळ्या अनुभवांच्या पलीकडे आहे. तो या क्षेत्राला चालवतो, पण तो स्वतः बदलत नाही, त्याच्यावर परिणाम होत नाही कशाचा. तो नित्य आहे, शुद्ध आहे, तो चैतन्य स्वरूप आहे. आणि हा क्षेत्रज्ञ म्हणजे आत्मा हा अविनाशी आहे, शाश्वत आहे. शरीराच्या अगदी विरुद्ध गुणधर्म झाले हे तर. हो, हाच तर गाभा आहे सगळा. शरीर जन्माला येतं आणि मरतं. आत्मा तो अजन्मा आहे, अमर आहे. शरीर बदलतं, म्हातारं होतं, आत्मा तसाच राहतो.
शरीर जड आहे, त्यात स्वतःची चेतना नाही. आत्मा चैतन्य आहे. मी हे बदलणारं शरीर नाही, तर या शरीराला जाणणारा तो शाश्वत आत्मा आहे. ही फक्त वरवरची समजूत नाही, नाही. तर ती खोलवरची जाणीव होणं, हाच क्षेत्रज्ञ विवेक आहे. आणि हीच खरी आध्यात्मिक जागृती म्हणता येईल. ह्या संकल्पना अजून स्पष्ट व्हाव्या म्हणून ज्ञानेश्वरीतल्या त्या ओव्या बघूया का? पहिली ओवी आहे, हे शरीर क्षेत्र जाणावे, जासी क्षेत्रज्ञ म्हणावे, तो आत्मा वेगळा ओळखावा, हीच खरी विद्या. काय अर्थ घ्यायचा याचा? अर्थ अगदी सरळ आहे. श्रीकृष्ण अर्जुनाला काय सांगत आहेत की अरे बाबा, हे जे शरीर आहे ना, याला क्षेत्र म्हणून ओळख. ठीक आहे? आणि ज्याला क्षेत्रज्ञ म्हणतात तो म्हणजे तुझा आत्मा. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट काय, तर हा आत्मा या शरीरापेक्षा पूर्णपणे वेगळा आहे, स्वतंत्र आहे. ही गोष्ट नुसती ऐकून सोडून द्यायची नाही, तर ती खोलवर समजून घेणं, ओळखणं, हीच या जगातली सर्वश्रेष्ठ विद्या आहे. म्हणजे खरं ज्ञान हेच आहे. अच्छा. बाकी आपण जे काही शिकतो जगात, ती माहिती असू शकेल, पण आत्म्याला शरीराहून वेगळं जाणणं हेच ज्ञानाचं सार आहे. म्हणजे खरी हुशारी किंवा खरं ज्ञान हे फक्त बाहेरच्या जगाची माहिती गोळा करण्यात नाहीये, तर स्वतःच्या आतल्या या दोन मूलभूत गोष्टींना वेगळं ओळखण्यात आहे. याचा परिणाम काय होऊ शकतो आपल्यावर? परिणाम खूप खोल आहे. एकदा का आपल्याला हे मनापासून पटायला लागलं की मी हे शरीर नाही, मी आत्मा आहे, की मग शरीराला जे सुखदुःख होतं ना, त्याचा आपल्यावरचा प्रभाव कमी व्हायला लागतो. आपण त्या अनुभवांकडे जास्त त्रयस्थपणे बघू शकतो, साक्षी भावाने. जसं नदीच्या काठावर उभं राहून आपण प्रवाहाकडे बघतो तसं. बरोबर. आपण प्रवाहात नसतो, पण प्रवाह बघू शकतो. यामुळे काय होतं, आयुष्यात जी आव्हानं येतात त्यांना सामोरं जायला एक वेगळीच ताकद मिळते. हे ऐकायला खरंच खूप आश्वासक वाटतंय. आता दुसरी ओवी बघूया. शरीर नाशवंत, आत्मा अखंड. शरीराला जड, आत्मा चैतन्य बिंदू. दोन्ही वेगळे जाणून करावा विवेक. इथे तर फरक अजून जास्त स्पष्ट केलाय. हो ना, इथे दोन महत्वाचे फरक सांगितले आहेत. पहिला म्हणजे शरीर हे नाशवंत आहे, ते टिकणारं नाहीये. पण आत्मा अखंड आहे, म्हणजे तो कधीच नष्ट होत नाही, तो अविनाशी आहे. दुसरं, शरीर हे जड आहे. जड म्हणजे काय, तर ज्यात स्वतःहून चेतना नाही, क्रिया नाही. याउलट आत्मा हा चैतन्य बिंदू आहे. तोच चेतनेचा, जाणीवेचा मूळ स्रोत आहे. चैतन्य बिंदू. तोच शरीराला आणि मनाला क्रिया करायला लावतो. हे दोन पूर्णपणे वेगळ्या स्वभावाचे आहेत. हे लक्षात घेऊन विवेक करायला हवा. विवेक म्हणजे काय? निवड करण्याची क्षमता, सारासार विचार. अगदी. नित्य काय आणि अनित्य काय, खरं काय आणि खोटं काय, आत्मा काय आणि शरीर काय, हे वेगळं करण्याची बुद्धी जागृत करायला हवी. चैतन्य बिंदू ही कल्पना किती सुंदर आहे. म्हणजे आपल्या आत जी जाणीव आहे, जी मी आहे अशी भावना आहे, तीच त्या आत्म्याचं रूप आहे म्हणायचं का? अगदी. आत्मा नसता तर हे शरीर काय आहे? नुसता मातीचा गोळा. त्या आत्म्याच्या अस्तित्वामुळेच हे शरीर जिवंत वाटतं, ते विचार करतं, भावना अनुभवतं. ही चेतनाच आत्म्याची खरी ओळख आहे. आता तिसऱ्या ओवीकडे वळूया. जे जे या देही दिसे, ते सर्व क्षेत्रातची वसे. पण साक्षी जो जाणता असे, तोची क्षेत्रज्ञ. म्हणजे आपल्या आत जे काही घडतंय, विचार, भावना, संवेदना, हे सगळं क्षेत्राच्याच अखत्यारीत येतं, आत्म्याचं नाही. अगदी बरोबर पकडलत. आपल्या देहात जे काही दिसतं किंवा अनुभवाला येतं, मग ते डोळ्यांना दिसणारे अवयव असोत, नाहीतर मनात येणारे अगदी सूक्ष्म विचार असोत, वासना, भीती, आनंद, काहीही असो, हे सगळं काही क्षेत्राच्याच कक्षेत येतं. हे सगळं बदलणारं आहे, येतं जातं. हे क्षेत्राचेच खेळ आहेत, त्याचेच गुणधर्म आहेत. पण ह्या सगळ्या गोंधळात, ह्या सगळ्या बदलांच्या मागे एक जाणणारा आहे, जो ह्या सगळ्याला शांतपणे बघतो आहे, जो केवळ साक्षी आहे. त्याला हे सगळं कळतंय, पण तो त्यात गुंतलेला नाहीये. तोच खरा क्षेत्रज्ञ म्हणजे आत्मा. पण हे साक्षी होणं, हे रोजच्या जगण्यात कसं आणायचं? आपण तर सतत विचारांच्या आणि भावनांच्या गर्दीत असतो एकदम. त्यातून हे वेगळेपण कसं साधायचं? प्रश्न अगदी बरोबर आहे आणि महत्वाचा आहे. साक्षी होणं ही एक साधना आहे, सराव आहे. हे एका दिवसात नाही जमणार. सुरुवात अगदी छोट्या गोष्टींपासून करता येते. समजा एखादा तीव्र विचार मनात आला, तर त्या विचाराकडे थोडा बाजूला होऊन बघायचा प्रयत्न करायचा. अच्छा.
ह्या विचार माझ्या मनात आला आहे, पण मी म्हणजे हा विचार नाही असं स्वतःला जाणीवपूर्वक आठवण करून द्यायची. राग आला तर रागाच्या भावनेला ओळखायचं, पण लगेच प्रतिक्रिया नाही द्यायची. ती भावना शरीरावर आणि मनावर काय परिणाम करतीये हे शांतपणे बघण्याचा प्रयत्न करायचा. यालाच ज्ञानेश्वर महाराज विवेक म्हणतात. हळूहळू सरावाने हा साक्षीभाव अधिक सहज होत जातो. म्हणजे ही एक प्रकारची मानसिक शिस्त आहे म्हणायची. स्वतःच्याच अनुभवांपासून एक सुरक्षित अंतर राखण्याची कला. हो, आणि ही कला एकदा साधली की आयुष्यात एक प्रकारची स्थिरता येते, शांतता येते. कारण मग बाहेरच्या घटना किंवा आतले जे भावनिक चढउतार आहेत ते आपल्याला पूर्णपणे वाहून नेत नाहीत. आपण जास्त समंजसपणे आणि शांतपणे परिस्थितीला प्रतिसाद देऊ शकतो. हे खूप महत्वाचं आहे. आता आपण ज्ञानाबद्दल बोलूया. आपण सुरुवातीला पाहिलं की आत्म्याला शरीरापासून वेगळा ओळखणं हीच खरी विद्या किंवा ज्ञान आहे. पण सारांशामध्ये असंही म्हटलं होतं की केवळ ग्रंथ वाचणं किंवा माहिती गोळा करणं म्हणजे ज्ञान नाही. मग ज्ञानेश्वरांच्या मते खरं ज्ञान काय आहे? हा मुद्दा ज्ञानेश्वरीमध्ये खूप महत्वाचा मानला आहे. ज्ञान म्हणजे केवळ बौद्धिक चर्चा किंवा माहितीचा ढिगारा नाही. ते जर आपल्या वागण्यात उतरलं नाही तर ते व्यर्थ आहे. बरोबर. ज्ञानेश्वरी ज्ञानाची काही स्पष्ट लक्षणं सांगते, जी ज्ञानी माणसाच्या वागण्यातून दिसतात. पहिलं आणि महत्वाचं अमानित्व, म्हणजे स्वतःच्या मोठेपणाचा किंवा ज्ञानाचा गर्म नसणं. अहंकार नसणं. बरोबर. अदंभित्व म्हणजे दांभिकपणा नसणं, देखावा न करणं. अहिंसा, कुणालाही शारीरिकाने, शब्दाने किंवा मनाने त्रास न देणं. क्षांती म्हणजे सहनशीलता, क्षमा करण्याची वृत्ती. आर्जव, सरळपणा, मनात एक आणि वागण्यात दुसरं असं नसणं. ही तर सगळी काय म्हणतात त्याला, नैतिक आणि चारित्र्याची लक्षणं आहेत. याचा आत्मज्ञानाशी थेट संबंध कसा काय? खूप खोल संबंध आहे. जेव्हा एखाद्याला ही जाणीव घट्ट होते की मी हे शरीर नाही, मी आत्मा आहे आणि तोच आत्मा सगळ्या जीवांमध्ये आहे, तेव्हा त्याच्या मनात आपोआपच इतरांबद्दल प्रेम, करुणा आणि समानतेची भावना वाढायला लागते. मग अहंकार कुठे राहील? दुसऱ्याला दुःख का द्यावंसं वाटेल? इतरांच्या चुका माफ करणं सोपं होतं. बरोबर. म्हणून ज्ञानेश्वर म्हणतात की गुरूची सेवा करणं, शुचिता म्हणजे आतली आणि बाहेरची शुद्धता राखणं, स्थिरता, इंद्रियांवर ताबा ठेवणं, विषयांबद्दलची आसक्ती कमी होणं, देवावर अनन्य भक्ती असणं, एकांतात रमणं आणि सतत आत्मस्वरूपाचा विचार करणं, हे सगळं खरं ज्ञान आहे. हे फक्त वाचायचं नाहीये, नाही, तर हे जगायचं आहे. म्हणजे ज्ञान हे केवळ जाणण्यात नाही, तर असण्यात आणि करण्यात आहे. ते आपल्या स्वभावाचा, आपल्या कर्माचा भाग बनायला हवा. अगदी. आत्मज्ञान आणि चांगला आचार या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. खरं ज्ञान माणसाला विनम्र बनवतं, प्रेमळ बनवतं, स्थिर आणि नीतिवान बनवतं. ते केवळ बुद्धीला नाही, तर हृदयाला आणि आपल्या कृतींना पण स्पर्श करतं. तर आज आपण ज्ञानेश्वरीच्या आधारे क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ या जरा गहन संकल्पनांचा अर्थ समजून घ्यायचा प्रयत्न केला. शरीर, मन, बुद्धी, अहंकार आणि त्यांचे सगळे व्यवहार, हे झालं क्षेत्र, जे बदलणारं आहे, नाशवंत आहे. आणि या सगळ्यांना जाणणारा, या सगळ्यांच्या पलीकडे असणारा तो शाश्वत, अविनाशी आत्मा म्हणजे क्षेत्रज्ञ. हा विवेक करणं हेच खरं ज्ञान. आणि हे ज्ञान केवळ पुस्तकात न राहता ते अहंकार नसणं, अहिंसा, क्षमा, सरळपणा, भक्ती अशा गुणांमधून आपल्या वागण्यात दिसायला हवं. ही काही फक्त तात्विक चर्चा नाहीये. आपण स्वतःला शरीर समजतो की आत्मा, यावर आपलं सगळं जगणं अवलंबून असतं. आपले निर्णय, आपले नातेसंबंध, सगळं काही. बरोबर. मी कोण आहे या प्रश्नाचा उत्तरावर आपल्या आयुष्याची दिशा ठरते. म्हणूनच हा विचार फक्त ऐकून सोडून देण्यासारखा नाहीये. यावर थोडं मनन करणं महत्वाचं आहे. शरीर आणि आत्मा यातला फरक ओळखण्याची प्रक्रिया, हा साक्षीभाव वाढवण्याचा प्रयत्न, हा आपल्या रोजच्या जगण्याचा भाग बनू शकतो. नक्कीच. त्याने आपल्या अनुभवांकडे बघण्याची एक नवी, अधिक समंजस आणि शांत दृष्टी मिळू शकते. निश्चितच. ही जाणीव आपल्या जगण्याला एक वेगळी उंची, एक वेगळी खोली देऊ शकते. जाता जाता एक विचार प्रत्येकाने स्वतःसाठी नक्की करावा. जर मी खरंच हे नाशवंत शरीर नसून त्या पलीकडचा तो अविनाशी, साक्षी आत्मा आहे, तर या एका जाणीवेचा माझ्या आजच्या दिवसावर काय परिणाम होईल? माझ्या कामावर, माझ्या नात्यांवर, माझ्या अगदी छोट्या मोठ्या निवडींवर काय फरक पडेल?
मी गोष्टी वेगळ्या पद्धतीने करेन का, इतरांकडे वेगळ्या नजरेने पाहीन का? या प्रश्नाचं उत्तर प्रत्येकाने आपल्या आत शोधण्यासारखं आहे. नक्कीच. खूप छान विचार आहे हा. आणि याच विचारासोबत आजची ही चर्चा आपण इथेच थांबूया. प्रत्येकाने यावर नक्की विचार करावा हीच अपेक्षा.